चिखलदरा विदर्भ नंदनवनात निवडणुकीचे वारे गरम झाले असून मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्हाद कलोती चिखलदरा निवडणुकीत रिंगणात उतरले असून प्रभाग क्रमांक 10 मधून त्यांनी फॉर्म भरला होता। त्यांच्या विरोधात अधिक 3 उमेदवारांनी फॉर्म भरला, परंतु आज त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून त्यामुळे अल्हाद कलोती हे अविरोध झाले असून त्यांच्या विरोधात आता कोणताही उमेदवार नाही। त्यामुळे त्यांच्या जागेसाठी या ठिकाणी निवडणूक सुद्धा होणार नाही। त्यामुळे चिखलदरा नगरपालिकेत आजच भाजपाचा खाता उघडला आहे। शेख इरशाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते, त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी अल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे नगराध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्या सुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला। या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे हे फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे। ज्यांनी विड्रॉ केला त्यांचा सगळ्यांचा मनापासून मी धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसला पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे, हे सगळ्यांना मी आवाहन करतो। त्यामुळे भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे। चिखलदरा नगरपालिका ही क दर्जाची नगरपालिका असून या ठिकाणी एकूण 10 प्रभाग आहेत। 20 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। एक नगराध्यक्ष अशी ही निवडणूक असणार आहे। महाराष्ट्रात सगळ्यात लहान नगरपालिका म्हणून या नगरपालिकेची ओळख आहे। अल्हाद कलोती यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे अल्हाद कलोती हे अविरोध झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चिखलदरा जीवन मोरणकर यांनी बोलताना दिली। भाऊ अनापोत झाले, अल्हाद भाऊ पूर्ण सगळे विड्रॉ सगळे बिलकुल पूर्ण भाऊ अल्हाद पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली रवी राणा। अभिनंदन। थँक्यू। हे एकतर्फा नगरपालिकेने पूर्ण एकतर्फा सगळी साहेब कमाल हे सोमवंशी बोलतात, अध्यक्ष आहे आपले सोमवंशी बोलतात। शुभेच्छा खूप तुम्हाला, धन्यवाद। हो एक चक्कर 15 मिनिटांसाठी चिखलदरा चक्कर झाला। हो हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं, सगळं तुमचा आशीर्वाद। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।